नमस्कार. प्रमोद तोंडकर, जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती कोल्हापूर. खरं तर माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, 1990 पासून शासन हे शिक्षणाला आपली स्वतःची त्याची जबाबदारी असताना हुसकावून लावत आहे आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये शासनाच्या विरोधामध्ये शाळा बाहेर पडत आहेत. आत्ताचा सुद्धा शासन निर्णय जर बघितला तर गोरगरिबांचं शिक्षण संपवणं आणि त्यांना झेंडे फडकवायला आणि खळ लावायला वापरायची, त्यांना अडाणी करून ठेवायची की जेणेकरून ती गुरगुरणार नाहीत. अशा प्रकारची शिक्षण पद्धती, अशा प्रकारचे शासन निर्णय आणण्याचं अलीकडचं शासनकर्ते करत आहेत. आणि त्यातलाच हा संच मान्यतेचा शासन निर्णय की ज्याच्यामुळं संपूर्ण समाज हा गोरगरिबांचा जो आहे तो निरक्षर राहील, तो गुरगुरणार नाही. आणि यामध्ये 10 पटाला कंत्राटी शिक्षक, 20 पटापर्यंतचा पट असेल तर त्याला एक कंत्राटी शिक्षक आणि एक नियमित शिक्षक. जगाकडे आपण वळून बघा, जिथं फिनलंड सारखा देश आहे 20 मुलाला एक शिक्षक ठेवतोय एका वर्गासाठी आणि तिथले तुरुंग कमी झालेत. ऑस्ट्रेलियाचं बघा, जगामध्ये कुठल्याही देशामध्ये आपण जाऊन बघितलं तर तिथलं प्रमाण आपण बघा, तिथल्या मुलांच्यासाठी देणाऱ्या शासन देणाऱ्या सुविधा बघा. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा बघा, भारत हा विकसनशील नाही, आता विकसित देश आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण याच देशामध्ये इथलेच आमदार एकमेकावरती आरोप करतायत की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. म्हणजे महाराष्ट्र सुद्धा आणि आमचा देश सुद्धा काही नाही आहे, गरीब नाही आहे. आणि त्यामुळे शिक्षणावरती खर्च आमचा देश करू शकतो, महाराष्ट्र करू शकतो. अमर्त्य सेन यांच्या भाषेत जर म्हणायचं झालं, इथल्या राज्यकर्त्यांची मनस्थिती नाही आहे शिक्षणावरती खर्च करायची, मात्र सरकार खर्च करू शकतो, एवढी तिजोरीमध्ये पैसा तिथं आहे. पण करण्याची मानसिकता नाही. शिक्षणावरचा खर्च कमी झाला तर बंधूंनो एक वेगळा समाज निर्माण होईल. आणि म्हणूनच आपण 5 डिसेंबरला या शासन निर्णय संच मान्यतेचा रद्द व्हावा आणि इतर मागण्यांसाठी आपण सगळ्यांनी एक दिलानं या संप यशस्वी करूया. आणि दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.